नमस्कार मित्रांनो, मराठी माणूसपती. आज मराठी भाषा दिवस आहे. त्याच्यामुळं अनेकांनी स्टेटस आणि या सगळ्या गोष्टी ठेवल्या असतील. पण पुन्हा एकदा आम्ही तेच रडगाणं आमचं चालू असतं की आमची मराठी सुधारली पाहिजे, मराठी आमची भाषा जगाला कळली पाहिजे, मराठी भाषा आमची टिकली पाहिजे. पण याची सुरुवात सगळ्यात प्रथम आपल्यापासून झाली पाहिजे. एवढंच मी तुम्हाला सांगेन. तुम्ही मराठी आहात, कान उघडं ठेवू नका. काय बोलतोय, काय सांगतोय, अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या जोपर्यंत आपण करणार नाही ना, तोपर्यंत आपण मराठी भाषाच्या कितीही दिवस साजरे केले, नाहीतर किती दिवस महाराष्ट्र दिन साजरा केला, काहीही फरक पडणार नाही. काहीही फरक पडणार नाही. आपली अस्मिता, आपली भाषा, आपली संस्कृती ही आपल्याला टिकवायची असते आणि तिथून खरी सुरुवात होते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मराठी भाषेविषयी अभिमान किंवा मराठी भाषा ही सहसा लहान मुलांच्या जर आयुष्यामध्ये येत असेल तर त्याची सुरुवात पहिली घरातून होते. तुमच्या नक्की घरातले विचार काय आहेत? तुमचं घर नक्की कशा पद्धतीचं आहे? तुमच्या घरामध्ये ती मराठी संस्कृती आहे का, की तुम्ही पाश्चात्य संस्कृतीला कवटाळून बसताय? हे सगळ्यात महत्त्वाचं मूळ आहे तिथलं. तुमच्या आई वडिलांच्या बोलण्या चालण्यामध्ये काय आहे? मराठी आहे, तिथली जिथं राहतात तिथली महाराष्ट्रीयन संस्कृती आहे, मराठी संस्कृती आहे, आपल्या इतिहासाची अभिमान आहे, आपल्या भूगोलाचा अभिमान आहे, की फक्त वरच्या गप्पा आहेत आणि इकडच्या तिकडच्या फक्त फालतू गोष्टींमध्ये हे रस आहे आई वडिलांना? खरी सुरुवात मुलांची इथून होते. कारण ते मूल जेव्हा बघतं, ते आई वडिलांचे प्रत्येक शब्द ऐकून शिकत असतं. आई वडिलांच्या बोलण्यामध्ये जर 90% इंग्रजी शब्द येत असतील तर ते मराठी मूल कुठून मराठी भाषा शिकणार? याची सुरुवात पहिल्यांदा आपल्या घरापासून होते. आजच्या आई वडिलांना मराठी बोलायला थोडीशी लाज वाटते. आम्हाला गावाखेड्याकडे आम्ही हिनवतो. गावठी, गावढळ हे शब्द आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात जन्म घेतात आणि तिथूनच मराठीची खरी गळचिपी सुरू होते. कारण जी मराठी टिकली आहे ती या गावखेड्यांमध्ये, या खेडोपाड्यांमध्ये टिकली आहे. शहरांमध्ये मराठीचा टक्का किंवा मराठीची जी वाढ आहे ती वाढ एवढी नाहीये. मग ते मूल जेव्हा आपल्या आई वडिलांकडे पाहून जेव्हा बघतं, तेव्हा जे शिकत असतं, तेव्हाच जर त्याला या सगळ्या गोष्टी मिळाल्या नाहीत तर ते पुढे जाऊन काय त्याला गोडी लागणार तुमच्या संस्कृतीची, तुमच्या भाषेची? काय आम्हाला भाषा दिवस साजरे करू, हो साजरे करू, त्याच्यात काही दुमत नाहीये, केला पाहिजे निश्चित. पण त्याचा उपयोग काय? आम्ही सुरुवात कुठून करणार आहोत? म्हणजे ज्या साजरे करणारे जे नेते आमचे मंडळी, त्यांची पोरं कुठं शिकतात, काय शिकतात, काय नाही, याचा जरा विचार करा प्रत्येकाने. हे फक्त दिखाऊगिरी करणारी सगळी लोक, फक्त दिखाऊगिरी. पण ज्या घरातून मराठीचा जन्म झाला पाहिजे, जिथून मराठी हे लहान जे मूल आहे, जी पुढची पिढी आहे, ती शिकताना जर अशा गोष्टी शिकत असेल तर आम्ही काय त्याच्याकडनं अपेक्षा करतो? तेच आई वडील जर त्याला कॉन्व्हेंट शाळेमध्ये टाकण्याचे जर विचार करत असतील किंवा टाकण्यासाठी जी काही स्पर्धा आजकाल पालकांमध्ये चालू आहे, तुझा मुलगा कुठं शिकतो, अच्छा ह्या शाळेत, अरे बापरे केवढी मोठी शाळा आहे, हे जे स्टेटस आणि या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या पालकांना सतावतायत ना, आणि हे याच्यामध्ये जी काही शर्यत चालू आहे, त्यातून तुमची खरी मराठी संपली आहे. त्यातून तुमची मराठी खरी संपली आहे. नेत्यांची पोरं थायलंड, इंग्लंड, लंडन, इकडून तिकडे शिकणार, मोठमोठ्या शाळांमध्ये शिकणार. त्यांना नाही वाटत की माझं मूल जिल्हा परिषद मध्ये शिकलं तर काय फरक पडतो? कुठल्या नेत्याने आजपर्यंत असं केलंय का की माझा शहरातला मुलगा उचलून कुठे जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकलाय का? त्याला वाटते भीती, अरे बाबा माझा मुलगा त्या शाळेत शिकेल, तिथं काहीच सुविधा नाहीत, काहीच नाहीये. का? तू नेता आहेस ना, तू या राज्याचा, तुला जर अधिकार दिलाय, तू राजकारणामध्ये आहेस तर तू ते कर. बरं, तिथं का केलं जात नाही? कारण त्याला प्रतिसाद तेवढा नाहीये. आज जिल्हा परिषदांच्या शाळांची जाऊन अवस्था बघितलं ना, 10 आकडा म्हणजे गावाखेड्यांमध्ये फार मोठा आहे पटसंख्येचा विद्यार्थ्यांच्या. ही अवस्था आमच्या मराठी शाळांची. जर तिथं संख्याच नाहीये, कशाला सरकार त्या 10 मुलांसाठी काय म्हणून ते तिथं करणार? काय होणार आहे तिथं? लक्ष देणार आहे ती लोक? नाही देणार. शाळा जर बंद पडत असतील, एक मूल जर तिथं शिकत असेल, तेही दुसऱ्या वर्षी निघून जातं, शाळेला टाळा असेल, काय त्या शाळेचा विकास होणार आहे? काय म्हणून विकास करायचा? आमच्या पालकांना कॉन्व्हेंटचं लागलेलं वेड आमच्या मुलाला कुठं ढकलतंय? पाश्चात्य संस्कृतीमध्ये आम्ही कसे घुसतोय? आपली भाषा म्हणजे कशी कमकुवत, इंग्रजी बाकीच्या भाषा म्हणजे कशा मोठ्या, हे जे बाहेर त्या शाळांमध्ये दाखवलं जातं ना, कॉन्व्हेंट या सगळ्या गोष्टींमध्ये, तिथं पहिलं मराठीचं खच्चीकरण होतं. तेव्हा हे स्टेटस टाकणारे आपले मराठी बांधव, आम्हाला गर्व आहे मराठी असल्याचं, आम्हालाही आहे बेटा, तुमच्यापेक्षा आम्ही जास्त शिकलोय मराठी, आम्ही मराठी शाळांमधून शिकून आलोय, आमची चांगली प्रभुत्व आहे भाषेवरती, आमची चांगली पकड आहे, सगळ्या गोष्टी आहेत आमच्याकडं. पण आम्ही नुसतं स्टेटस पुरतं आणि आमचा नेता कोणतरी बोंबलणार तिकडं मराठीच्या नावाने, आणि आम्ही मग त्याच्या मागे सगळे सुटणार मराठीचा कैवारी करत. या गोष्टी आपल्याला स्वतःला मागे टाकतात. याचा विचार करा एकदा, बारीक एकदा व्यवस्थित विचार करा या सगळ्या गोष्टींचा. आमची मुलं जर आम्ही जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिकवणार नसू तर आम्ही कुठल्या मराठीच्या गोड्यान गप्पा मारतोय? मराठी शाळांमध्ये शिकवणार नसू, जिल्हा परिषदेच्या सोडा, शहरामध्ये देखील मराठी शाळा आहेत, त्या मराठी शाळांमध्ये आम्ही शिकवणार नसू तर आमचा उपयोग काय? मग आम्ही सगळ्यात महत्त्वाचे पहिले गुन्हेगार कोण आहोत? तर आम्ही मराठी माणसं, जे आमच्या पुढच्या पिढ्यांनाच आम्ही या सगळ्या गोष्टींपासून मागे खेचतोय. आज तुम्ही जर महाराष्ट्राचा व्यवस्थित अभ्यास केलात तर महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये महाराष्ट्राचा अख्खा ग्रामीण भाग वसतो. अख्खा ग्रामीण भाग सताड उघडा पडलाय. गावांमध्ये कोणी लोकसंख्या नाहीये, गावांमधल्या शाळांमध्ये कोणी शिकायला मागत नाहीये, जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे अगदी लो स्टँडर्ड वाटतात. या सगळ्या गोष्टी आम्हाला मागे खेचतायत. त्याचा विचार आम्ही करतोय की नाही, की नुसतंच फक्त मराठीच्या गप्पा मारतोय? एखादा गुजराती मारवाडी त्याच्या मुलाला कुठं शिकवायचं तिथं शिकवेल, पण तो त्याला हे सांगतो शिकून नोकरी नाही करायची, तुला काय मी नोकरी करायसाठी शिकवत नाही, जिथं मी खुर्चीवर ज्या बसलोय ना, माझ्यानंतर तुला त्या खुर्चीवर बसायचंय, ही शिकवण त्यांना दिली जाते. म्हणून त्यांची पोरं त्यांच्या पिढ्या उद्योगधंद्यांमध्ये घडतात. आपल्या मुलांना काय शिकवण दिली जाते? आमच्या मुलांना काय सांगितलं जातं? आमची सुरुवात इथून आहे. गावामध्ये एखाद्याने उद्योगधंदा टाकला तर साले असे काय तुटून हे हरामखोर पडणार,
असे काय एकमेकांमध्ये राजकारण, भांडण, तंटे ह्या सगळ्या गोष्टी चालू करणार? आम्ही कुठनं मराठी माणूस पुढे जाणार आहे? आमच्या गावामध्ये वंजारी असला, आमच्या गावामध्ये मराठा असला, साळी माळी कोळे, आम्ही एकत्र राहू शकत नाही मराठी म्हणून. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही मराठी म्हणून एक राहत नाही, तुम्ही हिंदू म्हणून माफ करा राहत नाही, तुम्ही मराठी, तुम्ही कुठून काय राहणार आहे? तुमची एकजूटने या सगळ्या गोष्टी दिसून येतात. शाळांमध्ये आम्ही मराठी जी शिकवली जाते, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जो मराठीचा इन्फ्लुअन्स आहे तो या बाकीच्या शाळांमध्ये मिळत नाही सहसा. तिथून आम्ही जर मुलांना बाहेर काढणार असू तर तुमच्या मुलांना मराठीमध्ये काय समजणार आहे? आजच्या किती कॉन्व्हेंटच्या मुलांना, किती यांना मराठीमध्ये आकडे समजतात, मराठी व्याकरण काय आहे, मराठी शब्दकोश काय आहे, ते कितीच मुलांना समजतात. आपल्याला शाळेमध्ये असायचं, मराठी शाळांमध्ये म्हणी असायच्या, वेगवेगळे शब्द असायचे, समानार्थी विरुद्धार्थी जोड्या असायच्या, त्यातून मराठीवरती प्रभुत्व मिळायचं त्यावेळेला. पुस्तकं वाचायची आवड निर्माण व्हायची. आजच्या घडीला तसं होत नाही. आजच्या घडीला ही कॉन्व्हेंटमध्ये ज्यांना जर डिजिटल सगळं असू द्या, डिजिटल नाही असं नाही, ते निश्चित पाहिजेत, पण त्यांना आवडच अशी लावली जाते की जेणेकरून त्यांचे आयडॉल हे सगळे मोठे मोठे रील स्टार आणि इन्फ्लुअन्स आणि बॉलिवूड या सगळ्या गोष्टींमध्ये पडणारी ही लोक किंवा ही मुलं ही खरंच मराठीची यांना गोडी लागेल का? कारण मराठीला नेहमी असा दर्जा आपण दिलाय. यार मराठी भाषा ना खूप कमकुवत आहे, आपण मराठी माणूस ना, आपली अशीच अवस्था आहे. आम्ही सतत रडत बसून नको तसल्या गोष्टी करून आज आम्ही आमच्यावरती परिस्थिती ओढवून घेतली. त्यामुळे आम्हाला असं कुठंतरी गेलं ना की मराठी बोलल्यानंतर आम्हाला थोडंसं वेगळंच वाटतं. आमच्या लोकांना मराठी बोलता येत नाही उघडपणे, आम्हाला हिंदीच आमच्या तोंडातून आपसूक निघतं. त्याची कारण त्याच्या गोष्टी ह्या इथून सुरू झाल्यात. तुम्ही जोर ठेवा ना जिल्हा परिषदेच्या आणि मराठी शाळांच्या याच्यावरती महाराष्ट्रामध्ये. नाही की आम्ही नाही इंग्रजी माध्यमात कोणीच मराठी माणूस आम्ही टाकणार नाही, ही एकजूट आहे तुमच्यामध्ये? नाहीये तुमच्यामध्ये उद्योगधंद्याची एकजूट आहे? नाही तुमच्यामध्ये. जमिनी, महाराष्ट्रातल्या जमिनी आज लाखो कितीतरी रुपयांना विकल्या जातात. कोणाला विकतो मराठी माणूस? मराठी माणसालाच विकतो का? नाही विकत. तो कुणालाही देतो, त्याला फरक नाही पडत. मला 4 पैसे कुणीही देऊ, जास्त मिळतात ना, मी त्याला विकेन, मला काही फरक नाही पडत. आज गावांमधल्या खेड्यांमधल्या घराच्या आजूबाजूच्या भावकी गावकीतल्या भावाभावांच्या आजूबाजूच्या जमिनी आज नको त्या लोकांना विकल्या जातात. कुठं तुमचं गाव पण राहिलं, कुठं तुमचं मराठी पण राहिलं. आज कोण आलेत, कुठून आलेत लोक काही माहित नाही. की लोक तिकडं बाहेरून येतात, तिथं त्यांना जमिनी अशा ऍडव्हर्टाईज काय कुठं काय केलं जातं, त्यातून मिळतात, ते घेतात. ही अलिबाग वगैरे तुम्ही जाऊन बघा, ही सगळी बाहेरची लोक, मोठमोठे बिझनेसमॅन आणि शेट लोक, ही सगळी आणि एकरो जमिनी घेऊन बंगले बांधून निवांतमध्ये राहतात. तुमच्या आजूबाजूचा प्रदेश आज गेला ना, शेवटी गेला ना निघून, पुन्हा नाही येणार. जमीन एकदा विकली का नाही आम्ही मराठी माणूस त्यावेळेला विचार करत की अरे मी मराठी आहे, माझी अवस्था अशी नाही विचार करत. हे फक्त मराठी ना या मुंबईत चालतं आणि या काही मोजक्या शहरांमध्ये बस. फक्त बोंबलत बसायचं मराठीच्या नावानं, करण्याचं काही हे नाहीये. इतक्या वर्षामध्ये आमच्यावर अवस्था आली का? पूर्वी मराठीचा टक्का मुंबईमध्ये किती होता? कुठे गेला तो मुंबईच्या बाहेर फेकला गेला. कुणी फेकला? का नाही त्यावेळेला या राजकारण्यांना जाग आली? का नाही तेव्हा त्यांना समजलं की आपण मराठीचा गळा घोटतोय? 25, 30 वर्ष तुमच्या हातामध्ये सत्ता होती. 25-30 वर्षाची सत्ता म्हणजे केवढा मोठा दीर्घकाळ झाला हा. याच्यामध्ये एखाद्या समाजाची उन्नती झाली असती, पण आम्ही नाही करू शकलो ते. म्हणून आम्ही फक्त गौरव दिन, भाषा दिन आणि महाराष्ट्र दिन एवढ्यासाठी सलवार कुर्ते घालून पुस्तक प्रदर्शनं भरवायची. त्यातनं त्याला वाचण्याचं तर धड काही नाही, फक्त एक दाखवायचं मराठीचं वरवरचं प्रेम. छत्रपतींच्या गडांवरती आज काय जिहाद चालू आहे, ज्या गडांवरून मराठी भाषेचे हुंकार या दिल्लीला ऐकायला गेले, ते आमचे आज गड असे नेस्तनाबूत होत चालले. त्याच्यावरती लक्ष द्यायला कोणी तयार नाही. त्याच्यावरती कुठला राजकारणी बोलायला तयार नाही. बोलणारे असतील तर त्यांचं ऐकणारे कोणी नाही, ऐकणारे असतील तर ते साले करणारे कोणी नाहीयेत. असली अवस्था महाराष्ट्राची झाली. आम्ही फक्त आमचा इतिहास उकरून त्याला उघडत बसतोय. किती दिवस उघडत बसणार? आमच्या तुकाराम महाराजांनी असं लिहिलं, ज्ञानेश्वरांनी तसं केलं, छत्रपती महाराजांनी असं केलं, मावळ्यांनी आमच्या असं केलं. अरे त्यांनी केलं त्यांच्या वेळेला, तुम्ही काय करणार आहात? तुमच्या पिढीला पुढच्या काय दाखवणार आहात? हा गांडूपणा जोपर्यंत त्या मराठी माणसाच्या आयुष्यातून जात नाही ना, आपली उन्नती होणार नाही. कारण आम्हीच आमचे पाय खेचाच्या मागे लागलो. मी काय बोलत असेल तर हे लगेच काही विशिष्ट पक्षाची लोक वळवळ करायला, अरे ह्यानं तर काय घंटा त्या भाषेविषयी त्याच्याविषयी त्यांना अभ्यास तर मुळीच कसला नाही. काय आमचा नेता सांगतोय म्हणून तुझा नेता तुला खड्ड्यात जा सांगेल, तू जाशील का? ही असली अवस्था आमच्या माणसाची. आम्ही एकजूट नाही आहोत. आम्ही पक्षांमध्ये एकजूट आहोत, पक्षांमध्ये. पण अशी जेव्हा वेळ येईल महाराष्ट्रामध्ये की जेव्हा आमच्या मराठीचा अस्मितेचा विषय असेल, तेव्हाही आम्ही एक होत नाही. हे राजकारण वगैरे बाजूला सोडून आम्ही समाज म्हणून एक आहोत का? नाही आहोत. आमच्या जाती, आमची आडनावं, आमचे जिल्हे हिथून तिथून सगळे विखुरलेलो सगळे आम्ही. घरापासूनच आमची सुरुवात होती, तर बाहेर राज्याचा कुठला विचार करताय तुम्ही? जोपर्यंत हा मराठी समाज एक संघ होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला चांगले दिवस, सुगीचे दिवस येणार नाहीत. एवढं फक्त लक्षात ठेवा. जमिनी विकू नका विकू, घ्यायच्या मागे लागा. मराठी तरुणांना उद्योग धंद्यात उतरा, बिंदास उतरा. काय होईल ते होईल, बिंदास उतरा. आणि त्याला तो जर कोणी उतरत असेल तर त्याला सपोर्ट करायला, पाठिंबा द्यायला शिका. आपली मुलं मराठी शाळांमध्येच सक्तीनं मराठी शाळांमध्ये टाका, बिंदास टाका. घरामध्ये तुमचं संस्कृतीचं मराठीचं वातावरण ठेवा. तुमचा इतिहास त्यांना सांगत राहा. तुम्ही हे आपल्या हातात आहे, मोठ्या लोकांच्या हातात आहे. बारक्यांना काय बोलून फायदा नाहीये. हे विषय त्यांना तुम्ही शाळेत टाकणार, त्या शाळेत ते जाणार आहे, त्याला काही फरक नाही पडत. पण तुमच्या हातामध्ये जे काय आहे ना, या 4-5 गोष्टी फक्त तुम्ही केल्यात ना, बस काही वाईट दिवस मराठीसाठी येणार नाहीत. राहिला प्रश्न या मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये, तर तुमचे काही वारे आपले आहेतच मराठीसाठी आव आणणारे. त्यांना म्हणावं जरा एक इमारत बांधून आमच्या एका मराठी कुटुंबाला तिकडं परत न्या बघू.
नाही नेऊ शकत. हे हे ढोंगी आहेत ही सगळी लोक. यांचा विचार नका करू. ह्यांनी खूप काही मी बरोबर यांचा अभ्यास केला, सगळ्या गोष्टी केल्या. जसं वाटत होतं तसं नाहीये, जसं दिसतंय तसंही नाहीये. त्याच्यामुळे यांच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही. आपल्याला समाज म्हणून सक्षम झालं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला काही या गोष्टी अवलंबल्या पाहिजेत. त्या मी तुम्हाला सांगतोय. विचार करा प्रत्येकानं. आज मराठी भाषा दिन आहे. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. भाषा आली पाहिजे, येणार, निश्चित येणार. सगळ्या जरी या देशातल्या, जगातल्या भाषा जरी गेल्या ना, तरी मराठी भाषा शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत राहील. कारण ती सर्व भाषेंचं मूळ आहे. हे लक्षात असू द्या. कारण ही भाषा संपणारी नाहीये 1-2 दिवसामध्ये. जिला एवढ्या वर्षांचा मोठा इतिहास आहे, ती भाषाची लगेच संपणार नाही. पण तिला टिकवण्याचं काम आपल्या हातात आहे. ती संस्कृती टिकवण्याचं काम आपल्या हातात आहे. तेवढं फक्त करूया. देव, देश, धर्मासाठी जगणारी आपली मराठी पिढी आहे. ती फक्त अशीच मोठी होत राहिली तरच काही ना काहीतरी होईल. पण आमची मराठी पण त्याच्यामध्ये जय श्रीराम आणि जय श्रीराव शिवरायवाले वेगळे आहेत. त्याच्यात पण हे हरामखोर राजकारण आणणाऱ्या काही घाणेरड्या अवलादी यांना साल्यांना पहिला ठोकून काढायच्या. म्हणून यांच्या हातात साल्यांच्या सत्ता द्यायची नाही. हे जय श्रीराम आणि जय शिवरायमध्ये जे काही भांडणं लावायची, हे असले मराठी गांडू नाहीयेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी देव, देश, धर्माचा विचार दिला. असा नाही दिला सेक्युलर. विचार करा. तुम्ही इतिहास अजून वाचले नाही. या राजकारण्यांच्या नादाला लागून ही तरुण पोरं उसळत्या रक्ताची, यांना घंटा काय त्या मराठीचं माहीत नाही, ना इतिहास कुठला माहीत नाही, ना काय जगायचं, कसा इतिहास घडवायचा हे माहीत नाही. ही पिढी मराठी टिकवेल की नाही याच्याबद्दल मला स्वतःला साशंकता वाटते. बाकी तुम्हाला काय वाटतं जरा व्यवस्थित या सगळ्याविषयी फार वेळ बोलू शकतो मी, पण सध्या वेळ आपल्याकडे कमी आहे. तुम्हाला काय वाटतं सगळ्या प्रकरणाविषयी किंवा या सगळ्या परिस्थितीविषयी मला आवर्जून कळवा.